धातू पाठ करायला सांगितला होता, आहे की नाही? आता ते झाल्यानंतर आपल्याला आता कोणता घ्यायचा आहे? सर्वनाम पाठ करून घ्यायचंय. कालचं मला वाटतं कालचं प्रसाद आणि पूजाचं फक्त पाठ झालं असेल ना? क्रू धातू, विधिलिंग लकार. हॅलो पूजा. हो मिस, झालेला. मला माहितीये तुमचं बहीण भावंडांचं बरोबर सगळं होणार. पण बाकीच्यांची परीक्षा वगैरे आहेत त्यामुळे मी हे करत नाहीये. जिनय जैन, सोहम जैन. आता परीक्षा संपली का अजून आहे रे चालू तुषार सरांची? मिस आजच आमची परीक्षा संपली ना? बरं झालं. मग आता याची तुम्हाला काय नाताळची पण सुट्टी दिली असेल ना सरांनी? हो मिस, क्रिसमसचं. हा, मग आपल्याला त्या याच्यामध्ये सुट्टीमध्ये असं आणि क्रू धातू पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर व्यंजनांत नामं जी आहेत, तकारांत सकारांत, ते पण पाठ झालं पाहिजे. मरुत, सरित, तकारांत आणि सकारांत चंद्रमस, पयस, कळलं? अप्सरस, हे पाठ झालं पाहिजे. आता हे सगळं पाठांतराचं. योगेश रेकॉर्डिंग सुरू कर ना. केलंय ना? तर सर्वनामं जी आहेत, आता सर्वनामं तुम्हाला आठवीतली सर्वनामं आठवत आहेत का? कोण सांगेल सांगा. आपण पाठ केलेली आहेत ती. मॅम मी सांगू? हा सांग. मॅम तद होतं, त्याच्यानंतर त्याच्यात पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग होतं मॅम. त्याच्यानंतर सह, सा आणि ते तद परत मॅम ते कह पण होतं. बरं आहे बघ, नीट लक्षात ठेव ते कसं सांगायचं. तद, यद आणि किम. कळलं? तिन्ही सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये, म्हणजे ही 9 शब्द पाठ केले होते आपण, आठवते? आणि अस्मद आणि युष्मद ते 2 पाठ केलं होतं. कळलं? आता हे म्हणजे 9 2 11 झाले. आता आपल्याला जे भवत सर्वनाम पण पाठ केले तुम्ही. पूजा, झालंय ना ग भवत सर्वनाम? हो मिस. हा, म्हणजे ते पण तिन्ही लिंगांमध्ये झालंय. म्हणजे बघा, 9 2 11 आणि 3 14 झाले. आता हे सर्वनाम पाठ करायचे. बरं, इदम झालं का तुमचं? इदम, हॅलो? हो मी झालंय ना इदम? मग ते पण तिन्ही लिंगांमध्ये, आहे की नाही? आता सर्वनाम पाठ केलं की तुमचे सगळे बहुतेक सर्वनामं झाली. आणि सर्वनामाचा जो एक तक्ता येतो तुम्हाला, फिलिंग द ब्लँक्स, 10वीत सुद्धा, 9वीत पण 10वीत पण, त्यासाठी आपला पूर्ण अभ्यास तयार. म्हणजे 2 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजेत. 4 फिलिंग द ब्लँक्स करायच्या, त्याला अर्धा मार्क असतो. आणि 6 पैकी 4 फिलिंग द ब्लँक्स. कळलं? मागच्या वेळेला तुमचं उदाहरण घेतलं होतं की नाही मी? 10वीची प्रश्नपत्रिका आठवते? मागच्या तासाला. त्याप्रमाणे तशी मी परत घेईन बघा. पण आता सर्वनाम जे आहेत सर्व पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. आता मी वाचते माझ्या पाठोपाठ. आता सोहम जैन, आज नेटवर्क बरोबर आहे का रे तुझं? हो मिस. हा, मग आता तू माझ्या पाठोपाठ मोठ्यांनी म्हण आणि बाकीच्यांनी म्यूट करून पण मोठ्यांनीच म्हणा. सर्व पुल्लिंगी सर्वनाम बघा. सर्वः सर्वौ सर्वे प्रथमा. सर्वः सर्वौ सर्वे प्रथमा. सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया. सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया. सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया. सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया. सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्य चतुर्थी. सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी.
सर्वस्वात् सर्वाभ्याम सर्वेभ्यः पंचमी. सर्वस्मात् सर्वाभ्याम सर्वेभ्यः पंचमी. सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी. सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी. सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. हे सर्वौ हे सर्वे संबोधनम. हे सर्वौ हे सर्वे संबोधनम. आता बघा, कुठल्याही बाकीच्या सर्वनामाला संबोधन नाहीये, पण सर्व मात्र पुल्लिंग, सर्व म्हणजे ऑल, त्याला मात्र संबोधन आहे. हे लक्षात ठेवायचं. आता हे सर्वनाम मला फक्त वाचून दाखवायचे. अथर्व बेडेकर, मला आत्ताच पुल्लिंगी सर्वनाम संपूर्ण वाचून दाखव. हो मॅम. सर्व सर्वौ सर्वे प्रथमा. मॅम मी बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. मी चुकलं की बोलणार. हा. सर्व सर्वौ सर्वे प्रथमा सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी स्वरस्मिन् स्वरयोः स्वरेषु सप्तमी. सर्वस्मिन् सर्वयोः सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. हे सर्व हे सर्वौ हे सर्वे हे सर्वे संबोधनम. छान वाचलं. आता हे दुसरं सर्व हे पाठ कराल ना सगळे? पुढच्या आठवड्यापर्यंत हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी आपण हे सगळं आत्ता वाचून टाकू आणि हे एक एक पाठ करा. 2-2 दिवसात एक पाठ होणार. आता माझ्या पाठोपाठ पूजा तू म्हण स्त्रीलिंगी सर्वनाम. का आधी नपुंसकलिंगी घेऊया? बघा, आधी नपुंसकलिंगी घेऊया आणि मग स्त्रीलिंगी घेऊया. बघा खालच्या बाजूला आहे, मी शेअर केलंच आहे. सर्वम सर्वे सर्वाणि प्रथमा. सर्वम सर्वे सर्वाणि प्रथमा. सर्वम सर्वे सर्वाणि द्वितीया. सर्वम सर्वे सर्वाणि द्वितीया. सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया. सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया. सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी. सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी. सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी. सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी. सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी. सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी. सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. 1 मिनिट. सोहम फडक्याला. हे सर्व हे सर्वे हे सर्वाणि संबोधनम. हे सर्व हे सर्वे हे सर्वाणि संबोधनम. शाबास. आता मला हे जय प्रजापती वाचून दाखवशील? तुझं आहे का नेटवर्क बरोबर? हॅलो, नाही दिसत. गुलनशी खान, गुलनशी तुझं आहे का बरोबर? आहे ना? वाच बरं. नपुंसकलिंगी बाळा. हॅलो, ठीक आहे. मग आता राधिका तू वाच ग. हो मिस. वाच. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी
सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी हे सर्व हे सर्वे हे सर्वाणि संबोधनम. शाबास, छान वाचलं. हा, आता स्त्रीलिंगी जे आहे ते मी वाचते. माझ्या पाठोपाठ सोहम फडके आहे ना. सोहम, हॅलो सोहम, नेटवर्क आहे ना. हो हो. मग आता मी सर्व स्त्रीलिंगी सर्वनाम पेज नंबर 72 वर आहे. तर ते मी वाचते, तू अनम्यूट करून माझ्या पाठोपाठ वाच आणि बाकीच्यांनी हो मिस. म्यूट करून पण मोठ्यांनीच वाचायचंय म्हणजे येणार. हा, बघा. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया सर्वां सर्वे सर्वा द्वितीया सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी सर्वस्वै सर्वस्यै सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी हे सर्वे हे सर्वे हे सर्वाः संबोधनम. हे सर्वे हे सर्वे हे सर्वाः संबोधनम. शाबास. आता मला प्रसाद तू वाचून दाखव. हेच सर्वनाम. हो मिस. हा, सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी हे सर्वे हे सर्वाः संबोधनम. शाबास. गुलनशी आत्ता आलीस ना ग तू. हॅलो गुलनशी, आता येतोय का आवाज. हा, तू बोलून दाखवशील मला सर्व स्त्रीलिंगी. बोल बाळा. हॅलो, सर्वांनी उत्तर द्यायची. म्हणजे कळतं मला की अभ्यास करतायत की नाही. वेदश्री आली का. वेदश्री पण नाही आलेली दिसत. अनन्या. हो मिस. हा, तू वाच बरं सर्व स्त्रीलिंगी सर्वनाम. हो. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया सर्वया सर्वाभ्यां सर्वभिः तृतीया सर्वाभिः सर्वाभिः तृतीया सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वभ्यः चतुर्थी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वभ्यः पंचमी सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी हे सर्वे हे सर्वाः संबोधनम. बस. पण जरा उच्चार बरोबर. म्हणजे मग काय होतं, थोडं सर्वाचं सर्वे झालं, सर्वेचं सर्वा काही चुकलं ना की आपले मार्क जातात. तर हे नीट पाठ करा. आणि सर्वनाम अतिशय महत्वाचं आहे, कळलं. त्यामुळे पुढच्या मंगळवारपर्यंत हे सर्वनाम असं क्रू धातू हे सगळं पाठ झालं पाहिजे. मला वाटतं मी तुमची परीक्षा म्हणून तुम्हाला एक तक्ता पण भरायला देईन मग. की काय तुम्ही कसं काय करताय बघूया. 8वीतले पण 9वीतले पण. सगळी सर्वनामं आता पूर्ण झाली पाहिजेत. आणि एकीकडे नामं पण, कळलं. म्हणजे मी सांगितलं ना, सर्वनामांचा तर 10वीतला अभ्यास झालाय. आता याच्या पुढे सर्वनाम नाहीच आहे काही 10वीला.
सगळी झालेली आहेत हं. त्यामुळे आत्ताच हा अभ्यास 2 मार्काचा आपण पूर्ण करून टाकायचा. आता त्याच्यानंतर बघा हे व्याकरण पण आपण खूप घेतोय. आता त्याच्यानंतर अमरकोश पेज नंबर 65 वर धडा आहे बघा. पासष्ट पेज नंबर काढून बघा. का बरं माझं हालत नाहीये? 1 मिनिट हं. ए आपलं कालचे ते निबंध पूर्ण झाले का रे पूजा? कालचं निबंध नाही 2 मिस. हा मग बघ ते राहिले ना अजून, मग ते आधी घेऊया. हा आत्ता मी हे बघा हे बघ मग संगणकाचा चाललाय आपला ना. हो मिस. हा मग आता ते कुठलं वाक्य चाललंय बघा. आपण पहिल्यापासून घेऊया म्हणजे काल जे नव्हते त्यांना पण येईल बघा. संगणकाचा जो निबंध आहे सगळ्यांना दिसतोय? अथर्व बेडेकर मग मी शेअर केले. मॅम दिसतो. हा आणि ज्यांना पूजा पान नंबर किती आहे सांग, म्हणजे ज्यांना पुस्तकात बघायचंय. 69. 69 पेजवर आहे. नाही तुम्हाला उत्तरं लिहायची असतील किंवा काही तर. आता काल आम्ही एक तर आमचं पूर्ण झाला संवादिनी तालवाद्य संवाद आणि ते मी रेकॉर्डिंग करून पाठवलंय पण. आता दुसरा परत घेऊया. संगणक म्हणजे काय? संगणक म्हणजे कम्प्युटर. कम्प्युटर. आता ते ग्रोसरी मधले शब्द बघा खाली कंसातले. अंतर्जाले काल मी सांगितलाय अर्थ बराबर. कोणी सांगा. इंटरनेट. इन इंटरनेट. मनुष्य माणूस ह्युमन बीइंग. आवश्यक नेसेसरी. बरोबर. कार्य आणि काम. अनेक कामे कार्य आणि. एतानी हे. सुयोग्येन इझिली अगदी बरोबर किंवा योग्य रीतीने. समस्या काय? डिफिकल्टी. समस्या म्हणजे प्रॉब्लेम डिफिकल्टीज. मॅम आणि संगणकस्य कीबोर्ड्स कळलं का? षष्टी विभक्ती आहे. कॉम्प्युटरचे आपण म्हणतो ना कॉम्प्युटरचा उपयोग वगैरे. चाचीचे ऑफ इंग्लिशमध्ये. आता बघा इदानींतने काले संगणक भोजनम इव. इदानींतले काले म्हणजे काय? सध्याच्या काळात कॉम्प्युटर जेवणाप्रमाणे काय आहे? काल झालंय ते आहे की नाही? आवश्यक. शाबास बरोबर. संगणकस्य सहाय्येन बहुनी डॅश शुकराणी जातानी. कार्यान. बरोबर कार्याणी. संगणकाच्या मदतीने पुष्कळ कामे सोपी होतात. सुकराणी इझिली. कळलं? सुकर सुलभ समानार्थी शब्द. जातानी म्हणजे होतात. जात नव्हे मराठीतलं. गणन कार्यम तू भवतु वा हे चाललं होतं बरोबर. अन्वेषणम स पूर्णम एव कार्यम करोती. गणन कार्यम म्हणजे काय? कॅल्क्युलेशन मोजणे. गणन कार्य असो म्हणजे मोजण्याचे काम असो. भवतु असो वा किंवा. अन्वेषण म्हणजे शोध. रिसर्च शोध. सह पूर्णम एव कार्यम करोती
पूर्णम म्हणजे काय माहितीये का? ताबडतोब. पूर्णम त्याला शब्द आहे झटिती. कळलं का? लगेच, ताबडतोब. म्हणजे एक तर मोजण्याचं काम असो किंवा शोध लावण्याचं असो, तो क्षणामध्ये लगेच, पूर्णम एव, लगेच काम करतो. मग आता इथे काय शब्द येईल बघा? अंतर्जाली. अंतर्जाले. बघा बरं, बरोबर येईल. अंतर्जाले अन्वेषणम. इंटरनेटवर काय शोध लावायचा असेल, तो बरोबर काम लगेच करतो. अधुना, तस्य. अधुना म्हणजे आता, नाऊ. तस्य भ्रमणभाषः टॅब यंत्रम अंकसंगणकः रूपाणी प्रचलितानि. आता त्याचे भ्रमणभाषः म्हणजे काय हो सांगा? माहितीये तुम्हाला? कोण सांगेल? भ्रमणभाषः मोबाईल. भ्रमण आहे की नाही, आपण फिरता फिरता बोलणार ते भ्रमणभाषः. कळलं? मोबाईल. टॅब यंत्रम. टॅब यंत्रम माहिती आहे ना रे तुम्हाला? हॅलो, कोण सांगेल टॅब? मॅम आपलं टॅबलेट असतं मोबाईलचं मोठं मोठं व्हर्जन. रूप. बरोबर, अगदी बरोबर. अंकसंगणक म्हणजे काय? कॅल्क्युलेटर. अंक म्हणजे संख्या आणि संगणक म्हणजे कॉम्प्युटर. संख्या कॉम्प्युटर म्हणजे काय आपण म्हणतो? कॅल्क्युलेटर. डॅश रूपाणी प्रचलितानी. अशी रूप प्रचलित म्हणजे चालू आहेत, दिसतात आपल्याला. कळलं का? आता म्हणजे कॉम्प्युटर आहे, पण हल्लीच्या काळात मोबाईल, टॅब, कॅल्क्युलेटर ही रूपे आहेत. ही म्हणजे काय होईल? एतानी. बरोबर, कळलं? एतानी ही रूपे सध्या प्रचलित चालू आहेत. कळलं का? मोबाईल बघा आपण वापरतोच की नाही? कॅल्क्युलेटर आपल्याला कुठे पाढेपाठ येत आहे की नाही? आपण पटकन कॅल्क्युलेटर घेतो आणि त्यांनी हिशोब करतो. यदि अंतर्जाल सुविधा, विद्युत उपलब्धी व नास्तः तरीही डॅश कार्यम न भवती. बघा, यदि म्हणजे काय? जर, इफ. अंतर्जाल सुविधा, इंटरनेट प्रॉब्लेम आपण म्हणतो ना, इंटरनेटची सुविधा म्हणजे काय? इंटरनेटची व्यवस्था. विद्युत उपलब्धी, लाईटची उपलब्धी, लाईट गेले, वा किंवा म्हणजे इंटरनेट प्रॉब्लेम असेल किंवा लाईट गेले असतील तरीही डॅश कार्यम न भवती. तर काम होत नाही. कशाचं? संगणकस्य. बरोबर, कळलं? संगणकस्य कार्यम न भवती. लक्षात येते? अवघड जाते का बघा? पूजा, कळलं का तुम्हाला? हो मिस. हा. तदा डॅश असहाय्य भवती. तेव्हा असहाय्य म्हणजे काय? अगदी हवालदिल होणे आहे की नाही? इंटरनेट गेल्यावर काय, कोण हवालदिल होतो? अगदी म्हणजे काय म्हणतात, जीव कासावीस होणे, असहाय्य. कळलं? मनुष्य. अस्वस्थ होतो. कोण? मनुष्य आहे. तदा मनुष्य असहाय्य भवती. आपला कॉम्प्युटर बंद पडला, लॅपटॉप बंद पडला की आहे की नाही,
मग आपण असहाय्य होतो, अस्वस्थ होतो, घाबरून जातो. तस्य अत्याधिक उपयोगेन, बघा हा संधी झालाय. अत्याधिक अति अधिक उपयोगेन, कळलं? त्याच्या जास्त, अति अधिक, खूप वापरल्याने, खूप उपयोग केल्याने आरोग्यविषयकाः डॅश प्रादुर्भवन्ति. आरोग्यविषयकाः म्हणजे काय? हेल्थ विषयक. प्रादुर्भवन्ति म्हणजे उत्पन्न होतात. हेल्थ विषयक म्हणजे त्याचा अधिक वापर. सारखं कॉम्प्युटरवर बसून काय काय होतं हो, तुम्ही सांगा मला. सारखं लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर बसलं तर काय होतं? हॅलो, कोणीही सांगा. डोळे दुखतात. हा, आणखीन काय होतं? पाठ दुखते, ऐक ना काहींची. कुणाला स्लीप डिस्कचा त्रास व्हायला लागतो. मग या सगळ्या काय आहेत? प्रॉब्लेम्स. म्हणजे काय म्हणणार आपण? समस्याः. शाबास. समस्याः उद्भवन्ति. किंतु परंतु तस्य डॅश सहाय्येन अस्माकं प्रगतिः एव. त्याच्या सहाय्येन म्हणजे मदतीने आपली, अस्माकं आपलं प्रोग्रेसच होतो. एव म्हणजे प्रगती म्हणजे काय? प्रोग्रेस. आपला प्रोग्रेसच होतो की नाही त्याच्या मदतीने. मग आता काय होईल? शब्द कोणता राहिलाय बघा? सुयोग्येन. कळलं? सुयोग्येन, सहाय्येन. बघा विभक्ती पण एक आली आहे की नाही बघा? सहाय्येन, सुयोग्येन. एखादा शब्द ही आयडिया आहे बरं का. म्हणजे त्याच्या योग्य उपयोगाने आपली प्रगतीच होते. आता ऑनलाईन आपण हे करू शकतो. आपल्याला लॅपटॉप चालवता येतो किंवा मोबाईल चालवता येतो, नेटची सुविधा असते आणि म्हणून आपण हे करू शकतो की नाही. मग आपली प्रगतीच होते. आपण म्हटलं नाही मी लॅपटॉप चालवणारच नाही, मी मोबाईल घेणारच नाही, तर आपली प्रगती होईल का? नाही होणार. कळलं? योग्य वापराने आपली प्रगतीच होते. आता आणखीन एक याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की नेहमी एक तर एखादा शब्द अडला तरी राहिलेल्या ठिकाणी घालायचा. शिवाय जर आपल्याला म्हणजे विभक्ती, विशेषण, विशेष. आता बघा बहुनी कार्याणी आहे की नाही? एक विभक्ती. तृतीया बघा बहुनी कार्याणी एकच विभक्ती आहे. त्याच्यानंतर एतानी रूपाणी. आणि म्हणजे हे सह आलं की तृतीयाच येणार, रुचरोच आलं की चतुर्थीच येणार. म्हणजे आपल्याला व्याकरण येत असेल तरी सुद्धा आपल्याला त्याची इथे मदत होणार आहे. आणि सुद्धा माझ्याकडे अजून निबंध आहेत, ते मी म्हणजे हे झालं ना आपलं पोर्शन होत आला की मी ते तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवीन किंवा असं याच्यावर शेअर करून आपण सोडवून घेत जाऊ. हां, पण आता हे 2 निबंध नीट लक्षात ठेवा. आता त्याच्या खाली काय आहे बघूया बरं. हां, हे नको, हे काही नाही आहे. म्हणजे विसर्गाचा संधी कसा होतो याचं त्यांनी घेतलंय बघा. शिवोहम, नुसतं बघूया विसर्ग, फक्त तुम्हाला संधी कसा होतो. शिवोहम, शिवोहम, विश्वोहम. संधी विग्रह केला तर काय विलो बघा, कोण सांगेल? हॅलो राधिका, येईल सांगता? हॅलो, आवाज येतोय ना ग सगळ्यांना? हो मिस. हा, हो मिस.
मग शिवोहम. अनन्या तू सांग शिवोहम हा शब्द घेतला तर त्याची फोड कशी करणार? शिवः अधिक अहम. कळलं का? हे शिकवण्यासाठी त्यांनी तो श्लोक दिलाय. कळलं का? शिवो ओचा विसर्ग होतो हा शिवः आणि अवग्रहाचा अ होतो. कळलं का? शिवः प्लस अहम. सगळे बघा तेच आहेत. कोहम कसं होणार आता सांगा? अथर्व बेडेकर सांगशील कोहम. हॅलो गुलनशी खान सांगशील? अरे तुम्हाला ऐकू येत नाही का नेटचा प्रॉब्लेम आहे कळत नाही मला. पूजा तू सांग कोहम. कह प्लस अहम. शाबास. हेच सगळे त्यांनी दिलेले आहेत. कळलं? या आता दुसऱ्या श्लोकात बघा. एरंडोपी. एरंडः प्लस अपी. कळलं? आता याचे जर तुम्हाला अर्थ हवे असेल तर थोडक्यात भरकन सांगून टाकते मी, म्हणजे तुम्हाला केलं नाही असं व्हायला नको. पहिलं बघा. शिवोहम शिवोहम शिवस्वरूपोहम कोहम 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 सोहम सोहम सोहम. कळलं? आता काय अर्थ आहे बघा. शिव अहम म्हणजे मी शंकर आहे. शिव म्हणजे पवित्र. कळलं का? मंगल पवित्र. मी पवित्र आहे. शिव म्हणजे पवित्र. मी पवित्र आहे. मी शिवस्वरूपोहम. मी शिव म्हणजे शंकर रूपी किंवा मंगल पवित्र रूपी आहे. कळलं? मग कोहम 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 कह अहम. मी कोण? मी कोण? मी कोण? मग मी कोण आहे बघा. सोहम. सोहमचं सोहम फडके तू मला सांग रे याची फोड कशी होईल? सोहम. हॅलो बर सोहम जैन तू सांगशील? सो प्लस अहम. नाही सह. कळलं? सह प्लस अहम. सह म्हणजे कोण? सह म्हणजे तो. तोच मी. तोच मी. तोच मी. कळलं का? कोण मी? तोच मी. तो म्हणजे कोण? शिव. मी पवित्र आहे. कळलं का? पूजा प्रसाद अर्थ कळला का तुम्हाला याचा? तो परीक्षेला येणार नाही. हो मिस. फक्त तुम्हाला सांगितलं. आता दुसरा बघा श्लोक. एरंडोपी तरुस्तावत मशकोपी विहंगम खद्योतोपी किल ज्योती वयम न कवयः कथम. आता गंमत बघा. एरंडोपी तरुस्तावत. आता शेवटचं काय आहे बघा. वयम न कवयः कथम. आम्ही कवी कसे नाही. वयम म्हणजे आम्ही. आम्ही का बरं कवी नाही? त्याला काय म्हणायचंय बघा. मी श्लोक केला की नाही हा तो कवी म्हणतोय. मग मी कवी का नाही? एक तरी श्लोक केलाय की नाही म्हणजे मी कवी आहे. म्हणून त्यांनी वरची उदाहरणं दिली तर सगळी. एरंडः अपि तरु तावत. तावत म्हणजे जर. जर तावत म्हणजे तर जर असं. एरंडाला वृक्ष म्हणतात. कळलं का? एरंड म्हणजे माहितीये का रे? कोण सांगेल मला? एरंडाचं झाड उंच खूप झाला की आई म्हणते ना एरंडासारखा वाढलाय. मॅम एरंडाचं तेल पण असतं. हा पण एरंडाचं झाड जे असते अगदी ते बघा सरळ 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 उगवतं मोठं उंच आणि थोडीशी त्याला पानं असतात. कळलं? मग ते त्याला झाड म्हणतात का हो? खरं म्हणत नाही झाड.
झाड म्हणजे मोठं, आंब्याचं झाड, फणसाचं झाड, आहे की नाही, पण त्याला झाड म्हणतात, एरंडाला. मशकः अपि विहंगम. मशक म्हणजे डास, मच्छर, मॉस्किटो. विहंगम म्हणजे बर्ड. मॉस्किटोला बर्ड म्हणतात. आहे का खरं तो बर्ड प्रसाद? नाही मिस. हा, ऐक नाही, मॉस्किटो म्हणजे डास, तो काय बर्ड होऊ शकेल? पण त्याला बर्ड म्हटलंय. खद्योतोपी किलज्योती. खद्योतो म्हणजे तुम्हाला माहितीये काजवा, फायर फ्लाय म्हणतो ना आपण त्याला, ते काजवा बघा. पावसाळ्यामध्ये छोटा बघा, अंधारात ते चमचम करतात ते काजवे, कळलं? काजवा. किल म्हणजे खरोखर,